गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। चालू वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती असतानाही परत एकदा समन्यायी व पाणी वाटप कायद्याच्या आधारे नगर नाशिकच्या धरणातून खाली पाणी सोडण्यात आले। त्यामुळे पुन्हा एकदा शासनाकडून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून शासन कोणतेही असो गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्यायच होत आला आहे। याकडे आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभेचे लक्ष वेधून समन्यायी पाणी वाटप कायद्यामध्ये बदल करून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांवर सातत्याने होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी हिवाळी अधिवेशनात केली आहे। सदस्य आशुतोष काळे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। नियम 293 च्या अन्वये माझ्या मतदारसंघातील काही महत्त्वाचे विषय या ठिकाणी थोडक्यात मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। माझ्या मतदारसंघामध्ये गोदावरी कालव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचं 100 वर्षापासून काम होतंय। माझ्या मतदारसंघासह नाशिक मधले 4 तालुके आणि नगर जिल्ह्यामधले अजून एक तालुका म्हणजे रामपूर तालुक्याला या कालव्याच्या माध्यमातून 100 वर्षापेक्षा जास्त पाणी मिळतंय। सुरुवातीला ही बारमाही पद्धतीने पाणी मिळत होतं म्हणून शेतकऱ्यांना ब्लॉक देण्यात आले। नंतरच्या काळामध्ये ते ब्लॉक 50% रद्द करण्यात आले आणि नंतरच्या काळामध्ये पूर्णपणे ब्लॉक तिथे रिन्युअल करण्यासाठी थांबवलेले आहे। आणि त्याच्यानंतर आता समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाल्याची भावना त्या ठिकाणी झालेली। 4 वर्ष मी विधानसभा सदस्य झाल्यापासून मुबलक पाणी पूर्ण परिसरामध्ये खालच्या धरणांमध्ये आणि वरच्या धरणांमध्ये असल्यामुळे ही अडचण त्या ठिकाणी भासली नाही। परंतु यंदा दुष्काळ असल्यामुळे वरती देखील नगर नाशिकच्या परिसरामध्ये पाऊस कमी झाला। धरणांमध्ये काही काळ नंतर धरणं 100% भरली, परंतु खालच्या धरणांमध्ये पाणी नसल्या कारणाने वरच्या धरणांमधलं पाणी त्या ठिकाणी खाली सोडण्यात आलं। वास्तविक पाहता अध्यक्ष महोदय, जे काही धरणं त्या ठिकाणी बांधले गेले हे ब्रिटिश काळामध्ये 100 वर्षापूर्वी बांधले गेले। धरणं तेवढेच, पाणी तेवढंच, जमिनी तेवढ्याच, परंतु जसा काळ पुढे गेला, लोकसंख्या वाढली, नागरीकरण वाढलं, औद्योगिकरण वाढलं, म्हणून बिगर सिंचनाचं आरक्षण त्या ठिकाणी वाढलं। म्हणून सरकारला माझी विनंती आहे का आपण धरणाचे साठे कसे वाढतील, पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळून गोदावरी कालव्यांना पाणी कसं मिळेल यासाठी काम करावं। तसंच जो समन्यायी पाणी वाटप कायदा आहे याच्या माध्यमातून जे नगर नाशिक मधले शेतकरी आहे यांच्यावर सातत्याने अन्याय होतो, त्याच्यासाठी त्या कायद्यामध्ये बदल करून तो अन्याय दूर करावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल। मागच्या बजेटच्या अधिवेशनामध्ये मी त्यावेळेस जे काही आपण बातम्या पाहिलेल्या होत्या, एल निनोचा प्रभाव यावर्षी असणार आहे, म्हणून पाऊस कमी असणार आहे आणि म्हणून पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे। त्याही वेळेस मी बोललो होतो का सरकार कुठलंही असू, सातत्याने गोदावरी कालव्याच्या शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी अन्याय होतोय आणि परत एकदा म्हणण्याची वेळ या ठिकाणी आलेली का शासन कुठलंही असू, परत एकदा शासनाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर, गोदावरी कालव्याच्या शेतकऱ्यांवर अन्याय त्या ठिकाणी केलेला। गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे।